जसं लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं लिथोस्फिअर आणि ॲस्थेनोस्फिअर मध्ये कनेक्शन आहे. ठीक आहे, आता मला एक सांगा, आता आपण काय म्हणतो, जो लिथोस्फिअर आहे पृष्ठभाग आहे हा पूर्ण सॉलिड बनलेला आहे, जी घनता डेन्सिटी आहे सॉलिडची आहे. परंतु जे ॲस्थेनोस्फिअर हे ॲस्थेनोस्फिअर बेसिकली लिक्विफाईड पोझिशन म्हणजे मोल्टन किंवा आपण म्हणतो वितळलेल्या स्वरूपामध्ये आहे. आता एक तुम्हाला मी सांगतो, इमेज विचार करा की तुम्ही बेसिकली पाण्यात तुम्ही जेव्हा लाकड आहे ना, लाकूड आपण जेव्हा ठेवतो तेव्हा ते तरंगतो की नाही, तेव्हा ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो है ना, गुरुत्वाकर्षण संतुलन ते प्रयत्न बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. त्या कन्सेप्टला तीच कन्सेप्ट फिजिक्स तीच कन्सेप्ट बेसिकली इथं फॉलो जाते आणि त्या कन्सेप्टला टेक्निकल आपण म्हणतो आयसोस्टेसी. हा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. जिओमॉर्फिक पेपरमध्ये हा बरेचदा ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. ह्याचे बरेच थिंकर्स आहेत, आपण प्रत्येक थिंकरला सुद्धा येणाऱ्या सेशनमध्ये डिस्कस करूयात, पण हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. जे चौथं तुम्ही लिहू शकता, ठीक आहे, ते ॲस्ट्रोनॉस्फिअरवर तरंगत आहे आपण लिहितो, परंतु ऑप्शनल पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला आयसोस्टेसिस समसत्वेचा जो स्तर आहे तुम्हाला हा शब्द मेंटेन करावाच लागेल, लिहावा लागेल. ठीक आहे, थँक्यू.